नमस्कार. मी संजीव कोकिळ, निवृत्त पोलीस अधिकारी, मुंबई पोलीस. माझ्या वाहन परिक्रमेतील दिव्य अनुभूती या लेखाचं अभिवाचन करतोय. भाग 11, शेवटचा. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. मित्रहो, श्री क्षेत्र गाणगापूर ते श्री क्षेत्र गिरनार आणि त्यानंतर श्री नर्मदा तट, माझ्या आयुष्यातील हा प्रवास इथं मी अधोरेखित करतो आहे. म्हणजे आपल्याही लक्षात येईल की नर्मदा परिक्रमा संपल्यानंतरही दिनांक 11 डिसेंबर 2019 श्री दत्त जयंतीचा दिवस नर्मदा माईच्या कृपेनं कसा संस्मरणीय ठरला. लहानपणापासून मी पाहत होतो. माझे वडील श्री साईबाबांचे निस्सीम भक्त होते. खूप वेळा त्यांच्यासोबत शिर्डीस जाणं झालं होतं. लहानपणीच केव्हा तरी नृसिंहवाडीस नेल्याचंही आठवत आहे. गाणगापूरची महती मात्र सन 1968च्या आसपास सोलापूरचे काही नाना पटवर्धन या दत्तभक्ताकडून कळाली. श्री गुरुचरित्र पारायण काय असतं, कसं असतं आणि कठीण काळात त्याचं पारायण केलं तर ते भक्ताला कसं तारून नेतं, हे सर्व ऐकून श्री दत्तप्रभू माझ्या मनात ठसले होते. साधारण 1975चा काळ आमच्या कुटुंबासाठी कठीण परीक्षेचा होता. वडील पुरते हताश झाले होते. माझंही नुकतंच ग्रॅज्युएशन झालं होतं. पण पुढं काय करावं काहीच कळत नव्हतं. चिंतेनं मला पुरतं घेरलं होतं. अशा वेळी मला नाना पटवर्धन यांची आठवण झाली. पत्रव्यवहार करून श्री गुरुचरित्र पारायण कसं करावं त्याची सविस्तर माहिती घेतली. सर्व नियम समजावून घेतले आणि श्री गुरुकृपेनं पारायण पूर्ण झालं. त्यानंतर श्री क्षेत्र गाणगापूर इथं पोहोचण्याची पहिली संधी प्राप्त झाली. मठामध्ये झरोक्यातून माऊलीचं दर्शन घेताना सर्व चिंता व्यक्त केली. मनोभावे नमस्कार केला आणि पुढच्याच आठवड्यात गुरुवारी पहाटे श्री गुरुमाऊलींची पालखीतील स्वारी स्वप्नात आली आणि मला न भिण्याविषयी सूचना दिली. स्वामींनी एक प्रकारे अभयच दिलं होतं. त्यानंतर 1977मध्ये माझं लातूरहून मुंबईस येणं झालं. चर्चगेटला गव्हर्नमेंट कॉलेजेस हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळाला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा दुसऱ्या प्रयत्नात पास होऊन मुंबईतच सन 1982मध्ये पोलीस सबइन्स्पेक्टर म्हणून मी रुजू झालो. दत्तभक्ती हळूहळू आकारास येत होती. अधूनमधून श्री क्षेत्र गाणगापुरासही जाणं होत होतं. पोलीस व्यवस्थेतील नोकरी मात्र नाकासमोर सरळ राहूनच केली. त्यामुळं व्यवस्थेत प्रचंड संघर्षास सामोरं जावं लागलं. पण महाराजांनी माझी सदैव पाठराखणच केली बरं. मुंबईत सन 2000मध्ये वरिष्ठ IPS अधिकारी श्री A.K. जैन यांनी माझ्याकडून 5 लाखांच्या लाचेची मागणी केली. मी थेट अँटी करप्शन ब्युरो गाठलं, तक्रार नोंदवली आणि वरिष्ठ IPS श्री जैन यांना अँटी करप्शन ब्युरोनं अटक केली. खटला कोर्टात प्रचंड गाजला आणि त्यांना 5 वर्षांची सजा झाली. प्रकरण आता हायकोर्टात आहे. यामुळे व्यवस्थेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांचा गट मला सदैव पाण्यातच पाहू लागला. सन 2009 ते 2011 या सालात मी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाणे येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होतो. इथं मात्र संघर्ष शिगेला पोचला होता. 2 कॅबिनेट दर्जाचे मंत्री, 8 IPS अधिकारी आणि मुसाफिरखान्यातील अंडरवर्ल्ड.
मी त्यांच्या ताटाखालचं मांजर बनलो नाही म्हणून मला जाळ्यात पकडून तुरुंगात डांबण्यासाठी सज्ज झाले होते. पण दिनांक 15 ऑगस्ट 2010 पहाटे 4:30 वाजता दत्त माऊलींनी साक्षात मलंग रूपात काही सेकंद का होईना पण सगुण साक्षात दर्शन दिलं. माझी हिंमत कायम राहिली ती यामुळेच. प्रसंग असा घडला की दिनांक 15 ऑगस्ट 2010 रोजी मी रात्रीची गस्त आटोपून पोलीस ठाण्यातून घरी जाण्यास परत निघालो. पहाटे 4:30ची वेळ होती. जशी माझी जीप कंपाऊंडच्या फाटकातून बाहेर निघाली आणि सहज माझं लक्ष उजवीकडे गेलं. मुसाफिरखाना क्रॉफर्ड मार्केट ते बोरीबंदर रेल्वे स्टेशनपर्यंतचा रस्ता अक्षरशः निर्मनुष्य होता आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे श्री स्वामी महाराज मलंग रूपात अतिशय सावकाश पावलं टाकत येत होते. 7 फूट उंच, गोरा पान रंग, अगदी लाल बुंद, कुरळे केस मानेपर्यंत, डोळ्यात विलक्षण तेज, अंगात पायघोळ भगवी कफनी, डाव्या हातात बारीकशी झाडाची फांदी जी रस्त्यावर टेकवल्याबरोबर लोखंडी पहारेप्रमाणे खण्ण खण्ण आवाज करत होती. हातामध्ये मनगट भरून वेगवेगळ्या रंगांची कडी होती. अंगठ्या होत्या. गळ्यामध्ये विविध मण्यांच्या आणि रुद्राक्षांच्या माळा होत्या. चेहऱ्यावर नजर ठरत नव्हती. मी अनाहूतपणे नमस्कार केला. गाडी वळेपर्यंत सेकंदापुरतंच का होईना त्यांना पाहू शकलो. पण माझी मान त्यांच्याकडे वळाली होती ती तशीच वळालेल्या अवस्थेत राहिली. मी विचार करत होतो की मी खाली उतरलं पाहिजे, त्यांना नमस्कार केला पाहिजे. पण जीप पुढे जात जात राहिली. ड्रायव्हरला थांबवण्यासाठी मी तोंड उघडलं खरं, पण माझं तोंड तसंच उघडं राहिलं. मी तोंड बंदसुद्धा करू शकलो नाही. आणि ह्या दरम्यान महाराजांच्या डोळ्यातून चक्कन एक शलाका बाहेर पडली. ती थेट माझ्या डोळ्यांमध्ये. अंग भारून गेलं. मी तसाच मान वळवत्या अवस्थेमध्ये रूमवर पोहोचलो. नंतर भानावर आलो. आता डोळ्यांना धार लागली होती. माझ्या लक्षात आलं होतं की ती दिव्य विभूती म्हणजे श्री स्वामी महाराजच होते. पण त्या दिवशी भाग्यात तेवढंच दर्शन लाभणारं होतं. केवळ या एका दर्शनाने मी भरून पावलो आणि अंतर्मनामध्ये मजबूतही झालो. अन्यायाविरुद्ध दंड थोपटण्यासाठी, त्याला जिद्दीनं सामोरं जाण्यासाठी, मग समोर भले कोणीही असो, विचार पक्का झाला होता. माझी हिंमत कायम राहिली ती ह्यामुळेच. संघर्ष आता दिवसेंदिवस टिपेवर जात होता. मला कसंही करून लॉकअपमध्ये घालण्याचा कट पोलीस व्यवस्थेत शिजत होता. तेवढ्यात एका गुरुवारी मला सकाळी गाणगापुरातून मुख्य पुजारी श्री कृष्णम भट गुरुजींचा फोन आला आणि त्यांचा निरोप ऐकून मी थक्क झालो. काय होता तो निरोप सांगतो. गुरुवारी सकाळी सकाळी गाणगापूरहून श्री कृष्णम भट गुरुजींनी फोन केला. म्हणाले, कोकिळ, 2-3 वर्षात इकडे आला नाहीत. तुमचं तिकडे काय चाललंय मला माहीत नाही. पण आज पहाटे स्वप्नात मला तुमच्या पाठीमागे साखळदंड घेऊन 5-6 जण धावत आहेत तुम्हाला जेरबंद करायला असे दिसले. नंतर मला स्वप्नात श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज दिसले आणि त्यांनी मला आदेश दिला, कोकिळला निरोप द्या. मी त्याला या संकटातून अलगद बाहेर काढून ठेवलंय. निश्चिंत होऊन कर्तव्य पार पाडावे म्हणून मी आपल्याला फोन करतो आहे. मी थरारून गेलो. कृष्णम भट गुरुजींना इकडे पोलीस व्यवस्था माझ्याबरोबर कसा जीवघेणा खेळ खेळत होती हे काहीही माहीत नव्हतं. पण गुरुवारी महाराजांचा असा सांगावा मिळाल्यानंतर मी निर्धास्त होऊन लढत राहिलो अन्यायाविरुद्ध, पोलीस व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरुद्ध. सन 2010 ते 2013 हा काळ माझ्यासाठी
फार मोठी कसोटी घेणारा ठरला. श्री दत्त महाराजांच्या चरणांवरची श्रद्धा मात्र त्याही काळात डळमळीत होण्याचा प्रश्नच नव्हता. ती अढळ होती आणि तीच मला तारून नेत होती. तत्कालीन मुंबई पोलीस कमिशनर सतत चिंतित होते की याला इतका त्रास दिला आहे तरीही हार कशी मानत नाही, आपल्याला शरण कसा येत नाही. त्यांनी फास आवळतच आणला होता, पण त्यांना यश मिळत नव्हते. ये नसीब का धनी है असं ते कॅबिनेट मंत्री नेहमी बोलून दाखवायचे. पोलीस कमिशनर चिडून बोलायचे, उसको एक बार हमारे पैर पे झुकने दो, उसकी सब तकलीफ कम हो जाएगी. क्यों नहीं झुकता वो हमारे सामने, आखिर उसकी मेंटल स्ट्रेंथ क्या है. चिडून जायचे ते. पण त्यांना काय माहीत की माझी मेंटल स्ट्रेंथ गाणगापुरात विराजमान आहे, गिरनार पर्वतावर विसावली आहे. कमालीचे उद्विग्न झाले होते सगळे IPS अधिकारी. आपली खोटी कामं ऐकत नाही, आम्हाला शरणही येत नाही. अरे मग काय करायचं याचं. माझे फोन टॅप केले जात होते, माझ्या हालचालींवर नजर ठेवली जात होती. पण मी नोकरी ते घर किंवा मंदिर याशिवाय कुठे बरं सापडणार. पण बऱ्याच मेहनतीनंतर त्यांना माझ्या गुरुगृहाचा पत्ता मिळाला. अरे, हा तर इथं सतत जात असतो. पण काय करू शकले? काहीच नाही. आता त्यांचा संताप अनावर झाला होता. शेवटी जे नेहमी घडतं या पोलीस व्यवस्थेमध्ये तेच झालं. मारून मुटकून खोटे आरोप लावले गेले. चौकशीचा ससेमिरा लावला. एकतर्फी निर्णय घेतला आणि मला नोकरीवरून ढकलून दिलं. बसा आता कोर्टाच्या चक्रा मारत. पण मीही डगमगलो नाही. उलट दत्त माऊलींवर श्रद्धा बळकट होत गेली. या भ्रष्ट वरिष्ठांना मी कशासाठी भ्यायचं? समाजाप्रती मी माझं काम श्री दत्त माऊलींनीच दिलेलं समजून कर्तव्य प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पार पाडत होतो. त्यासाठी तुम्हाला कसलंही मेडल किंवा बक्षीस मिळत नसतं. अहो, करायचं काय ते मेडल? दत्तकृपेशिवाय आहे काय महत्त्वाचं या जगात? सर्व इच्छा त्यांचीच. या आविर्भावात मी कसला झुकतोय त्यांच्यासमोर? हेच त्यांचं दारुण दुःख होतं. असो, मला नोकरीवरून काढण्यात आलं. मी पुढील न्यायालयीन लढाईस सज्ज झालो. आता माझ्याकडे भरपूर वेळ होता. त्याच काळात श्री प्रमोद केणे या दत्तभक्तांनी केलेल्या गिरनारवारीचं वर्णन, अनुभव कथनाचं पुस्तक हाती पडलं. मी झपाटल्यासारखं 3दा वाचून काढलं. श्री दत्त महाराज आता मला गिरनारला बोलावत होते. मीही तयारी केली. निघालो. पहिल्यांदाच गिरनार दर्शन घडणार होतं. बडोद्याचे माझे मित्र श्री अरविंद पांचाळ यांना सोबत घेतलं. त्यांचे तिथल्या साधू संतांबरोबर स्नेहाचे संबंध होते. ते उपयोगास आले. 10,000 पायऱ्या चढून प्रथमच मी गुरुशिखर गाठलं. दर्शन घेऊन परतलो. पहिलीच वेळ असल्यानं खूप त्रास झाला पायांना. सवयच नव्हती. पण 2 दिवसात आराम पडला. समाधान पदरात पडलं. बांद्र्याला घरी परतलो. त्यावेळी बांद्र्याला कार्टर रोडवर पोलीस क्वार्टर होती आमची. अगदी राजेश खन्नाच्या आशीर्वाद बंगल्याला खेटून. तिथं मी 7 वर्ष राहिलो. आणि इथूनच सलग 7 पौर्णिमा मला गिरनार वारी करता आली. दुसऱ्या वारीत तिथल्या महंतांशी गट्टी जमली. त्यांनी मला 2 दिवस कमंडलू कुंडावर राहण्याची परवानगी दिली. मी सुखावलो. दत्त महाराज माझी काळजी घेत होते. तिथं थांबून माझी आत्मिक शक्ती वाढवत होते. तिथं मुक्काम करता आल्यानं पहाटेची गिरनारवरची दृश्य मला टिपता आली.
ते सर्व फोटो सोबत दिलेत. त्यात गोरक्षनाथ पहाडाचा सकाळचा फोटो एकदम खास, अप्रतिम सुवर्ण झळाळीचा, जणू मॅकेन्नाज गोल्ड. या चित्रपटाची आठवण व्हावी असाच मच्छिंद्रनाथांनी योगबलानं गिरनार सोन्याचा केला अशी कथा आहे. श्री प्रमोद केणेंनी सुद्धा त्यांच्या पुस्तकात हे नमूद केलं आहे. 5व्या गिरनारवारीत पौर्णिमेला माझी त्यांची गाठ श्री गोरक्षधुनीजवळ पडली. तो प्रसंग मी मोबाईलमध्ये साठवून ठेवला आहे. असो, 7 वाऱ्या करवून महाराजांनी मला मजबूत करून टाकलं. त्यानंतर व्यवस्थेतील लढाई मी विचारपूर्वक आणि शांत चित्तानं लढलो आणि शेवटी जिंकलोही. अर्थातच हे कर्तेपण श्री दत्त माऊलींचं. महाराष्ट्र राज्य प्रशासकीय न्यायाधिकरणानं मला न्याय दिला. विजय दत्तभक्तीचा झाला. महाराज भक्ताला कसे काय पराभूत होऊ देतील? ज्यांनी ज्यांनी षडयंत्र रचलं आणि त्रास देण्याचा प्रयत्न केला, त्या दोन्ही कॅबिनेट मंत्र्यांसकट 8 IPS अधिकाऱ्यांना महाराजांच्या सोट्याचा प्रसाद मिळाला. ते आता कणत कुंथत मान्य करत आहेत, हेही नसे थोडके. असो, गिरनार वारीतील महत्त्वाचा मुद्दा सांगायचा राहिला. ज्या प्रसंगातून गिरनारी महाराज आपल्या घरी स्थिरावले आणि त्यांना यायचंच होतं, हे कसं घडलं ती हकीकत मी सांगतो. श्री दत्त महाराजांची ताकद काय असते ते सत्यमार्गावर चालणाऱ्याला ठाऊक असतेच, पण त्याला आडवं जाणाऱ्यांना ती नंतर विशेष जाणवते. जेव्हा स्वामी महाराजांच्या सोट्याचा प्रसाद त्यांच्या वाट्यास येतो. यादी खूप मोठी आहे, पण 2 कॅबिनेट मंत्री, 8 वरिष्ठ IPS अधिकारी, त्यांचे काही कनिष्ठ हुजरे आणि अख्खा मुसाफिरखान्यातील अंडरवर्ल्ड होय. सन 2011च्या शेवटी मुसाफिरखान्यात भीषण आग लागली होती. त्यात कोट्यावधींचं नुकसान झालं. शेकडो दुकानं जळून खाक झाली. जे मला साथ देत होते त्या तिघांची दुकानं मात्र आश्चर्यकारकरित्या वाचली होती. मुसाफिरखान्यातील माझ्या विरोधात असणाऱ्यांना महाराजांच्या सोट्याचा हा असा प्रसाद मिळाला होता. मनीष मार्केट जळून खाक झालं होतं. 2 दिवस आग धुमसत होती. नंतर सगळ्यांनी पीर बाबा पेदरुशा यांच्या दर्ग्यात जाऊन नाक घासलं होतं. और हमने हकनाक कोकिल को तकलीफ पहुंचाई अशी माफीही मागितली होती. हाच दत्तकृपेचा विजय होता. हज हाऊसजवळ पीर बाबा पेदरुशा यांचा दर्गा आहे. या दर्ग्यातील पीर बाबाला इथली स्थानिक मंडळी कमालीची वचकून असतात. पण आश्चर्यकारकरित्या त्यांचेही आशीर्वाद मला लाभले होते. ही आग लागण्यापूर्वी मुसाफिरखान्यातील बेकायदेशीर टपऱ्या आणि त्यामुळे वाहतुकीची होणारी कोंडी याबाबत मी वारंवार मुंबई महापालिकेस पत्रव्यवहार केला होता. आणि ही प्रचंड आग पाहिल्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी माझ्या कर्तव्यभानाचं खूप कौतुक केलं. कारण मी नेमक्या वर्मावर बोट ठेवलं होतं. ते असं की अशा बेकायदेशीर टपऱ्यांमुळे जर कधी आग लागली तर फायर ब्रिगेडच्या गाड्यासुद्धा आत शिरकाव करू शकणार नाहीत. त्यामुळे आग विझवणं अतिशय जिकिरीचं होणार होतं आणि प्रचंड वित्तहानीही होऊ शकते, आणि तसंच झालं होतं. असो, श्री गिरनार पर्वत म्हणजे श्री दत्तप्रभूंचे अक्षय स्थान. ब्रह्ममुहूर्तावर श्री महाराज गिरनारवर असतात. चिरंजीव आणि स्मरद्रोगामी. जनकल्याण हेच त्यांचं कर्तव्य. आत्मकल्याणाचा मार्ग दाखवत पीडित जीवांना सन्मार्गी लावण्याचं कार्य ते अव्याहतपणे पार पाडत आहेत. अर्थात प्रत्येक जीवास मोक्षापर्यंत पोहोचण्याची वाट दाखवत आहेत.
श्री गिरनार ही आपल्या भारतभूची एक पवित्र स्थळी असून शक्ती रसपूर्ण आहे. युगानयुगे सर्व प्रसिद्ध संतांनी गिरनार भेट केली आहे आणि त्यानंतर समाजासाठी, त्यांच्या सेवेसाठी अतुलनीय ऊर्जा प्राप्त केली आहे. अलीकडच्या काळात दत्तभक्त श्री प्रमोद केणे यांनी सतत 200 पौर्णिमा गिरनारवारी करत गुरुशिखरावर श्री पादुका दर्शन करून त्यांना मिळालेल्या अनुभूती शब्दबद्ध केल्या आहेत. दिव्यत्वाची जेथप्रचिती हे त्यांचे अनुभव कथनात्मक पुस्तक महाराष्ट्राच्या घराघरामध्ये पोहोचले आहे. आता महाराष्ट्रातून जथ्थेच्या जथ्थे तिकडे गिरनारवर पौर्णिमेस वळत आहेत. 300 पौर्णिमा वारी करणारे भक्तही मला वारी दरम्यान भेटले. धन्य त्यांची भक्ती. मीही गुरुदर्शनासाठी तिकडे पोहोचलो. माझा नर्मदा माईशी परिचय होण्याआधीचा हा काळ साधारण 2012-2013. मला गुरु महाराजांनी सलग 7 पौर्णिमा गुरुशिखरापर्यंत येण्याची संधी दिली. तिथल्या महंतांशी नंतर स्नेह जुळला. त्यांचेकडून कमंडलू कुंडावर 2 दिवस मुक्कामाची परवानगीही मिळाली. गिरनारचं वर्णन आता सविस्तरपणे सगळ्यांपर्यंत पोहोचलं आहे. 7ही वेळा माझ्या मनाला खूप शांती लाभली आणि ऊर्जाही मिळाली. काही अनुभूतीही मिळाल्या. त्याचीच परिणिती म्हणजे नर्मदा माईची वाहन परिक्रमा संपवून आम्ही 5 डिसेंबर 2019ला ठाण्यात परतलो होतो. 11 डिसेंबर रोजी श्री दत्त महाराजांनी दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला उपकृत करून सोडलं. ते असं. साधारण 5वी किंवा 6वी गिरनारवारी असेल. कमंडलू कुंडावर मुक्कामास असताना गुरुशिखराच्या पलीकडे श्री कालिका गुहेत दर्शनास जावं अशी जबर इच्छा माझ्या मनात उत्पन्न झाली. आपल्याला श्री गुरुशिखराच्या उजवीकडे अनसूया डोंगर दिसतो. त्याचा एक कोपरा सिंहाच्या गर्दन सदृश्य दिसतो. त्या माथ्यावरच ही गुहा आहे. स्वयंभू श्री कालिका तिथं रौद्र रूपात विराजमान आहे. जायला रस्ता असा नाहीच. खडकाळ वाटेवर कसरत करीत जावी लागते. काठी हवीच सोबतीला. तिकडे कमंडलू कुंडाच्या महंतांच्या परवानगीशिवाय कोणालाही जाता येत नाही. त्या परिसरात 4 बिबट्यांचा वावर आहे. नवोदित भक्तांची भंभेरी उडू शकते. तिकडे जायचा रस्ता हा कमंडलू कुंडाच्या छतावरून जातो. सोबत फोटो दिला आहे. त्यामुळे तिथल्या सेवेकऱ्यांना चुकवून कोणीही जाऊ शकत नाही. मी महंतांची रीतसर परवानगी घेतली. त्या महंतांनी एक सेवेकरी माझ्याबरोबर सोबतीला दिला. सकाळी 7:30ला आम्ही कमंडलू कुंडाच्या छतावरून श्री कालिका गुहेकडे प्रस्थान केलं. दगडधोंड्यातून जावं लागत होतं. कठीण काम होतं. पण जय गिरनारी करतच पुढे जात होतो. आणि महाराज सोबत होतेच की. साधारण 9 वाजता आम्ही त्या डोंगरावर गुहेत पोहोचलो. श्री कालिकेचं दर्शन घेतलं. रुद्र रूप होतं तिचं, पण अतिप्रसन्न आणि आश्वस्त करणारं होतं. डोळ्यांमधून तेज ओसंडून वाहत होतं. नुकतीच कोणीतरी तिथं पूजा करून गेल्याचं जाणवत होतं. श्री कालिका देवीच्या गळ्यात ताज्या टवटवीत फुलांचा हार घातलेला दिसत होता. सेवेकरी चक्रावला. म्हणाला, आज आपण इथं पहिले आहोत. आपल्या आधी कमंडलू कुंडावरून कोणीही इकडं आलेलं नाही. मग हार कोणी घातला? पुढे म्हणाला, या हारातील फुलं गिरनार पर्वतावर कोठेही नाहीत. मीही चकित झालो. नंतर त्याच्या बोलण्यात आलं की गिरनारवर गुप्त गुहा आहेत, जिथं सामान्य माणूस पोहोचू शकत नाही. त्यात दिव्य यती साधू तप करीत असतात. त्यापैकी कोणीतरी पूजा करून गेलं असावं. बहुतेक सर्व साधू महाशिवरात्रीला मध्यरात्री खाली तळावर श्री भवनाथ शिवमंदिरात दर्शनासाठी उतरतात. त्यावेळी
गिरनारला 5 ते 8 लाख भक्तगण हजर असतात. तिथं असलेल्या मृगीकुंडातल्या स्नानाचं महत्त्व आहे. पर्व काळात अनेक साधू स्नानासाठी उतरतात, पण त्यातील एक परत न येता तिथंच कुंडात गुप्त होतो आणि ते साक्षात शिव असतात. हे दरवर्षी तिथं घडत आहे. या पवित्र मृगीकुंडात महाशिवरात्रीच्या पर्वकाळात स्नान करण्याची संधी आपल्याला सन 2020 मिळाली. हे आपलं भाग्य. कालिका गुहेत आम्ही यथावत पूजा केली. त्या प्रवासात गिरनार आणि गिरनारी याच विषयावर आमची चर्चा होत होती. तो सेवेकरी खुश होता. परतीच्या वाटेवर निघताना त्याच्या मनात काय आलं कुणास ठाऊक. तो बाहेरून त्या गुहेच्या कोपऱ्यात गेला आणि मिनिटभरानं परत आला. त्याच्या हातात बटाटे वड्या इतकी एक छोटीशी गोल पाषाण शिळा होती. ती त्याने माझ्या हातात दिली. म्हणाला, कोकिलजी, अपने घर में मंदिर में रखिएगा. दत्त भगवान समझ के इसकी पूजा कीजिएगा. समझ लेना, गिरनारी महाराज आपके घर में विराजमान है. मला खूप बरं वाटलं. मी ती जपून घरी आणली आणि त्याची नित्यपूजा अर्चा सुरू केली. स्वयंभू श्री दत्त महाराज समजूनच पूजा करत गेलो. अनेक वेळा त्यावर पंचसूक्त पवमान अभिषेकही झाला. कार्यबाहुल्यामुळे व्यवस्थेतील संघर्ष, त्यासंबंधी कोर्ट कचेरी यात व्यस्त झाल्यानं परत गिरनारवारी काही जमली नाही. पण व्यवस्थेतील अन्यायाविरुद्ध होणारा संघर्ष आणि घडणाऱ्या युद्धासाठी लागणारी ऊर्जा महाराजांनी बहाल केली होती. केवळ त्यामुळे मी तगलो. अन्यथा वरिष्ठांच्या या क्रूर खेळात कनिष्ठ अधिकारी हतबल होऊन सरळ सरळ आत्महत्या करून मोकळा होतो. आणि ती मला करायचीच नव्हती. तसं मनातही येत नव्हतं. अन्यायाविरुद्ध लढायचं हे सुनिश्चित केलं होतं आणि महाराज होतेच की पाठीशी. मी निर्धास्त होतो. वरिष्ठांचा क्रूर खेळ आता संपला होता. आता मी नर्मदा मैयाच्या संपर्कात आलो होतो. आता अजून बळ वाढलं होतं. शेवटी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणानं माझ्या बाजूने निकाल दिला. देर से ही सही, परंतु न्याय मिळाला होता. पोलीस प्रशासनानं मला अन्यायानं नोकरीवरून काढल्याचे आदेश न्यायालयानं रद्द केले होते. असो, तर सांगायचा मुद्दा की 5 डिसेंबर 2019 बसने दुसरी नर्मदा परिक्रमा करून घरी परतलो होतो. देहाने जरी ठाण्यात होतो तरी मनाने अजून मैया तटावरच वावरत होतो. नर्मदे हर, नर्मदे हर जप सुरू होता. 11 डिसेंबर 2019 श्री दत्त जयंती होती. महाराजांची काय सेवा करावी, मनात विचारचक्र सुरू झाले. 10 तारखेला कल्याणचे वेदशास्त्र संपन्न श्री चैतन मस्कर गुरुजींना विनंती केली की जर उपलब्ध असाल तर या. महाराजांवर पंचसूक्त पवमान अभिषेक करून दत्त जयंती साजरी करूया. त्यांच्याकडून होकार मिळाला. ते संध्याकाळी हजर झाले. पूजेची तयारी झालेली होती. दादर फुलबाजारातून चाफा, सुगंधित देशी गुलाब खास मागवला होता. मन नर्मदा मैयानं घडवलेल्या दर्शनानं प्रफुल्लित होतं. आनंदात पूजेसाठी बसलो. देवघरातून गिरनारवरून आणलेली ती पाषाण शिळा दत्त महाराज म्हणूनच पूजेत असणार होती. तिच्यावरच अभिषेक होणार होता. ताम्हणात ठेवण्यासाठी मी तळहातावर घेतली आणि अचानक माझी नजर तिच्यावर स्थिरावली. माझे डोळे विस्फारले. गुरुजींनीही ते पाहिलं. थक्क व्हायला झालं. फोटो काढले. श्री दत्त प्रभूंचा जय जयकार केला. काय घडलं नेमकं सांगतो. घर दत्तप्रभूंच्या कृपेनं भरून गेलं होतं. नर्मदा माईसोबत असल्याची जाणीव दृढ झाली होती. गिरनारवरून आणलेल्या त्या दत्तशिळेवर ठसठशीत ओंकार चिन्ह प्रकट झालं होतं.
मन थरारलं, आनंदानं भरून पावलं. दत्त जयंतीचा हा प्रसाद मनास मोहून टाकत होता. डोळे पाणावले होते. निशब्द अवस्था झाली होती. महाराजांनी अजून किती कृपा करावी, ते सतत सोबत असल्याची किती वेळा ग्वाही द्यावी, पण त्यांनाही जणू त्यातून समाधान लाभत असतं. भक्ताला अभय देत ते लीला सहजरित्या दाखवून देत असतात. भक्तिभाव, श्रद्धा पुन्हा पुन्हा बळकट करण्यासाठी, देव आणि भक्ताचं नातं दृढ करण्यासाठी. भक्तासाठी एवढं पुरेसं असतं. अशा प्रसंगातून, लीलेतून त्याला खूप मानसिक ताकद मिळत असते. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी हत्तीचं बळ देऊन जाते. मी सुखावलो होतो, पण महाराज अजून काहीतरी देणार होते. दत्त जयंतीला प्रसन्न मनाने लीला दाखवणार होते. आपलीच झोळी लहान असते हो, किती घेणार. पण हेही नसे थोडके. यातच मनस्वी आनंद, अगदी आनंदी आनंद. पूजा सुरू झाली. मंत्रोच्चार, पंचसूक्त, पवमानाचे मंत्र चारही पुरोहितगण धीर गंभीर आवाजात उच्चारत होते. वातावरणात पवित्र लहरी घुमत होत्या. मन श्री दत्तचरणी लीन होत होतं. वेदोक्त मंत्रांचा आपल्याला उच्चार नीट जमत नाही, म्हणून मनातल्या मनात दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप सुरू होता. अभिषेकादरम्यान श्री दत्तशिळेवर जिथं अभिषेकाची धार पडत होती तिथं सहज लक्ष गेलं. त्या स्पॉटवरून ओंकार चिन्हावर जलधार ओघळून जात होती. ओंकार चिन्हालाही अभिषेक होत होता. मंत्रोच्चार तालासुरात होत होता. आणि पाहता पाहता अचानक माझी नजर जिथं अभिषेक धार पडत होती त्या जागेवर स्थिरावली. कसे व्यक्त व्हावे तेच मला कळले नाही. मी जवळजवळ ओरडलोच, बाप रे, महाराज अभिषेकाचा स्वीकार करत आहेत. श्री गुरुदेव दत्त. नेमकी अभिषेक धार जिथं पडत होती तिथला भाग विशिष्ट आकारात फुगला होता, फुलून आला होता आणि तिथे इवल्याशा पादुका प्रकट झाल्या होत्या. आश्चर्याला पारावार राहिला नव्हता. आम्ही सर्वांनी महाराजांचा जय जयकार केला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जय. गिरनार पर्वत कमंडलू कुंडावरील सेवेकऱ्याचे शब्द खरे ठरले होते. त्याचे शब्द माझ्या कानात अजूनही घुमत होते. कोकिलजी, दत्त महाराज समझ के पूजा करना, देख लेना गिरनार और गिरनारी आपके घर में होंगे. त्याचं प्रमाणच महाराजांनी दिलं होतं. आता सगळेच प्रफुल्लित झाले होते, मोहरून गेले होते. उर्वरित अभिषेक उत्साहात पार पडला. आरती जोरदार झाली. शेवटी नर्मदा माईची आरती करून दत्तपूजा यथासांग पार पडली. फोटो काढले. ही तीच दत्तशिळा गिरनारवरून घरात विसावली. अभिषेक धारेखाली इवल्याशा पादुका दिसत आहेत. दुसऱ्या दिवशी नित्यपूजेदरम्यान त्या गुप्त झाल्या होत्या. श्री दत्त महाराजांचा अनमोल प्रसाद असा प्राप्त झाला. आता कशाचं भय? दैनंदिन अभिषेक नित्य सुरू होता. महाराजांना त्यांच्या पादुका निरंतर दिसाव्यात म्हणून आता प्रार्थना सुरू केली आणि त्यानंतर दररोज श्री दत्तमाला मंत्राचे 108 आवर्तन त्यांची सेवा म्हणून सुरू केले आणि त्याची परिणिती त्यानंतर लवकरच दिसून आली. श्री दत्त जयंती सन 2020 अभिषेकादरम्यान दुधाचे ओंकार चिन्ह त्यावर पुन्हा प्रकट झाले आणि श्रींच्या पादुकाही आता हळूहळू प्रकट होत होत्या. मी धन्य झालो होतो. नर्मदा परिक्रमा 5 डिसेंबरला समाप्त झाली होती, पण नर्मदा माईनं दत्त जयंतीला 11 डिसेंबर 2019 रोजी झोळीत आनंदाचं दान भरभरून टाकलं होतं. मित्रहो, सन 1975 ते डिसेंबर 2019 पर्यंतचा हा माझा प्रवास, माझी आनंद यात्रा. सहसा आपले अनुभव मोकळेपणानं मांडण्यास बरेच जण कचरतात. पण अनुभव मांडले तरच इतरे जनांनाही कळतील, तेव्हाच नर्मदा माईची महती त्यांचेपर्यंत पोहोचेल. आदरणीय प्रतिभाताई चितळे, जगन्नाथजी कुंटे
आणि अण्णा महाराज बावस्कर या विभूतींनी आपापले अनुभव यूट्यूबवर दिले नसते तर आपल्याला मायेची थोरवी कशी कळाली असती बरं? त्या सर्वांना धन्यवाद. श्री प्रमोद केणे यांनी गिरनारचे अनुभव लिहिलेच नसते तर आपण गिरनारवर पोचलो तरी असतो का? आणि मग गिरनारी आपल्या घरात कसे विराजमान झाले असते? अर्थात ही सर्व त्या जगन्नियंत्याचीच लीला. त्याचा खेळ तो हसत हसत खेळत असतो, आपल्यालाही खेळवत असतो. पण आपण अज्ञानी. त्या खेळातूनच घडत जातो. तो आपसूक तुम्हाला त्याच्या चरणापर्यंत खिचून घेतो. आपल्याला ध्यानातही येत नाही की आयुष्य सरता सरता श्री दत्त महाराजांनी नर्मदा मैयानं आपल्या आयुष्याचं केव्हाच सोनं करून टाकलेलं असतं. आपलं इप्सित ध्येय म्हणतात ते यापेक्षा काय निराळं असू शकतं? मित्रहो, वाहन परिक्रमेच्या निमित्तानं नर्मदा माईचा दिव्य दर्शन योग घडला. तिनंही आपल्या झोळीत योग्य ते माप टाकलं. मग आता पुढे काय? पुढे एकच, नित्य तिच्या नामस्मरणात राहणं, तिच्या आठवणीत रमणं आणि तिचं ध्यान, देवादिदेव महादेवाचं ध्यान करत राहणं हेच आपल्या हाती. त्यातूनही ती, तुम्ही घरी असाल तरीही तुमची दखल घेते. तिच्या नजरेच्या टप्प्यात तुम्हाला ठेवत असते. असेही अनुभव ती आपल्याला देते. त्याबद्दल थोडंसं बोलतो. नर्मदा माईचे अनुभव मी आधी फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून मांडले होते. ते खूप नर्मदा भक्तांपर्यंत पोहोचले. अनेकांनी व्यक्तिशः फोन करून कौतुक केलं. त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. नंतर मनात विचार आला आणि ज्यांनी ज्यांनी फोन केले त्यांचे नंबर सेव्ह करून एकत्र करून देवभूमी नर्मदा हा व्हॉट्सअप ग्रुप सुरू केला. नर्मदा माईची महती, तिचं महत्त्व या सर्व गोष्टींबद्दल आदानप्रदान सुरू झालं आणि ग्रुप छानपैकी आकाराला आला. या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही सगळे सदस्य दररोज जमेल तेवढा नर्मदे हर हा जप करतो आणि दर रविवारी ती जपसंख्या एकत्र करून मानसिक पातळीवर आम्ही नर्मदा माईच्या चरणी अर्पण करतो. किंवा जर कोणी सदस्य परिक्रमेत असतील तर त्यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष नर्मदा माईस व्यक्तिगतरित्या अर्पण केला जातो. सध्या आमच्या ग्रुपचे परिक्रमावासी श्री रोहित प्रधान हे सत्कर्म पार पाडत आहेत. साधारण 7 ते 8 लाख नर्मदे हर हा जप दर आठवड्याला नर्मदा माईच्या चरणावर अर्पण केला जातो. ते हिंदू धर्माच्या रक्षणार्थ जे कोणी झटत आहेत त्यांच्या रक्षणासाठी म्हणून आणि भारतीय लष्कर जे तळहातावर जीव घेऊन आपल्या देशाचं रक्षण करीत आहेत त्यांना बळ मिळावं म्हणून आम्ही हा जप नर्मदा माईस प्रार्थनापूर्वक समर्पित करतो. त्यामुळे माईचे आशीर्वाद या ग्रुपला लाभत आहेत. सध्या श्री योगेशजी संत दुबईत बसून ह्या ग्रुपचं प्रशासन अतिशय व्यवस्थित हाताळत आहेत. या ग्रुपशी नर्मदा भक्त आदरणीय उदयनजी आचार्य संलग्न आहेत. त्यांची ओळख आपणा सर्वांना आहेच आहे. एकदा त्यांचे अनुभव त्यांनी ग्रुपवर शेअर केल्यानंतर मी स्वतः त्यांना फोन केला होता आणि त्यांचं अभिनंदन करत त्यांनी त्यांच्या अनुभवावर लिहिलेलं पुस्तक नर्मदा परिक्रमा एक आनंद यात्रा याची एक प्रत मिळेल का म्हणून त्यांना विनंती केली. ते म्हणाले की 3 आवृत्त्या संपलेल्या आहेत आणि 4थ्या आवृत्तीचं प्रकाशन होताच मी आपणास प्रत देतो असं आश्वासन त्यांनी दिलं. त्यांनी फोन ठेवला आणि तिकडे मनातल्या मनात त्यांनी संकल्पही केला की 4थी आवृत्ती प्रसिद्ध झाल्याबरोबर त्यातली पहिली प्रत आपण कोकिळ यांना द्यायची. श्री उदयनजी आचार्य हे निस्सीम नर्मदा भक्त आहेत हे आपण सर्व जाणताच. त्यांनी संकल्प केला
आणि नर्मदा माईनं तो तात्काळ अंमलातही आणला. कसं ते सांगतो. इकडे मी फोन ठेवला. ती संध्याकाळची वेळ होती. मी सहज माझ्या पुस्तकांच्या रॅककडे वळून पाहिलं. तिथं मला एक नवीन पुस्तक दिसायला लागलं. माझं कुतूहल चाळवलं गेलं. मी सहज ते पुस्तक हातात घेतलं आणि मी थक्क झालो. एका क्षणामध्ये नर्मदा माईच्या चरणावर नतमस्तक झालो. मित्रहो, ज्या पद्धतीनं नर्मदा माईनं जबलपूर इथे कालीघाटावर नकळत शिवलिंग ठेवून दिलं होतं, तसंच इथंही श्री उदयनजी आचार्य यांचं कोरं करकरीत पुस्तक माईंनी ठेवून दिलं होतं. या अनुभवावर काय बोलावं हेच मला कळत नाही. मी तात्काळ उदयन आचार्य यांना फोन लावला आणि घडलेली घटना त्यांना ऐकवली. नर्मदा माईची ही कृपा पाहून त्यांनाही परमानंद झाला. नर्मदा माई तिला शरण आलेल्या परिक्रमावासियांच्या अशा लहान लहान गोष्टीसुद्धा लक्षात ठेवून आनंदाने पूर्ण करते. आपणच कमी पडत असतो. असो, अशीच आणखी एक घडलेली घटना मी आपणासमोर मांडत आहे. याच वर्षी म्हणजे 2021 फेब्रुवारी महिन्यात आम्ही नर्मदा जयंती घरी साजरी करण्याचं ठरवलं. तसा मनोमन संकल्पही केला. रथसप्तमीच्या आधी साधारण 8 दिवसांपासून संकल्प करून तयारी सुरू केली. नर्मदा माईला कळकळीची प्रार्थना केली की माय, यंदा प्रथमच तुझा जयंती उत्सव घरी साजरा करतो आहे. आशीर्वाद दे, सेवा स्वीकार कर. बरोबर नर्मदा जयंतीच्या 1 दिवस आधी मला आपल्या देवभूमी नर्मदा ग्रुपच्या एक महिला सदस्य शेफालीताई यांनी ठाण्यातून फोन केला. म्हणाल्या की त्यांना नर्मदा जयंतीच्या दिवशी नर्मदा दर्शन आणि स्नान करण्याची अतीव इच्छा निर्माण झाली आहे. त्यासाठी भरूचला रवाना होणार आहेत. तर भरूचला कसे जावे? भरूचमध्ये ओळखीचे आश्रम आहेत का? म्हणून त्यांनी विचारणा केली. भरूचला कसे जावे हे मी त्यांना समजावून दिलं खरं, पण तिथल्या आश्रमाबाबत मला काहीही माहिती नसल्याचं मी त्यांना सांगितलं. त्यांची निघण्याची वेळ पाहता त्या कदाचित रात्रीच्या वेळी पोचल्या असत्या म्हणून मी त्यांना कल्पना दिली. साधारण 9 नंतर सर्व आश्रम बंद असतात, तर त्यांनी हॉटेलमध्ये उतरायला हरकत नाही. पण त्या दोघीही महिला सदस्य असल्यामुळे हॉटेलमध्ये उतरणं श्रेयस्कर नाही असं त्यांचं म्हणणं पडलं. मी त्यांना कारनं जाण्याबद्दल सुचवलं, परंतु त्यांच्याकडे चालक उपलब्ध नसल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर मी त्यांना माझ्या ओळखीचा चालक देण्याबद्दल सुचवलं. ते त्यांनी मान्य केलं. ओळखीचा चालक असल्यानंतर आम्हालाही चिंता नाही असं त्या म्हणाल्या. मी त्यांना आणखीन एक सुचवलं की भरूचऐवजी आपण गरुडेश्वरला का जात नाही? तिथे तुमची उतरायची व्यवस्था उत्तम होऊ शकते. पण त्यांच्या मनामध्ये भरूचला जावे असे होते. त्यानंतर मी त्यांना लगेच चालकाची व्यवस्था करून दिली आणि त्या भरूचकडे रवाना झाल्या. परंतु अंकलेश्वर जवळ आल्याबरोबर त्यांच्या मनात काय आलं कुणास ठाऊक, त्यांनी आपला विचार बदलला आणि गाडी सरळ गरुडेश्वरकडे वळवली. साधारण मध्यरात्रीपर्यंत त्या गरुडेश्वरला पोहोचल्या. तिथं त्यांची उतरण्याची सोय झाली आणि त्यांना माईबद्दल इतकी आर्त भावना उत्पन्न झाली होती की त्यांना राहावलं नाही आणि साधारण पहाटे 3 वाजता त्या गरुडेश्वर घाटावर उतरल्या. घाटावर निवांतपणे बसून नर्मदा मैयाचं चिंतन मनन करू लागल्या. त्यांच्यापासून थोड्या अंतरावर एक साधू महाराज बसले होते आणि आपल्या मधुर स्वरांमध्ये नर्मदाष्टक गात होते. जवळजवळ 1.5 ते 2 तास शेफालीताई तिथंच बसून होत्या. ते साधू महाराजसुद्धा त्यांचं अवलोकन करत होते. काही वेळानंतर त्यांनी त्यांना जवळ बोलावलं आणि त्यांच्यासमोर त्यांच्या कमंडलूवर ठेवलेला माईचा प्रसाद अर्थात कढाई अर्थात शिरा त्यांच्या हातावर ठेवला आणि त्यांना सांगितलं की मी पहाटेपासूनच इथे नर्मदाष्टक म्हणत बसलो आहे, माईची सेवा करतो आहे आणि तुम्ही येण्याच्या आधी
साक्षात नर्मदा मैया वृद्धेच्या रूपातून पाण्यातून बाहेर आली आणि तिने माझ्या हातावर तिचा प्रसाद म्हणून गरम गरम कढाई शिरा मला दिला आणि त्यानंतर ती परत पाण्यात गुप्त झाली. हा नर्मदा माईचा प्रसाद सर्व भक्तांना मिळावा म्हणून जे जे इथं पहाटे घाटावर येत आहेत त्या सर्वांना मी थोडा थोडा देतो आहे. तुम्ही पण घ्या. हे ऐकून शेफालीताई अतिशय रोमांचित झाल्या आणि त्यांना रडूच कोसळले. वारंवार नर्मदा माईचे आभार मानून त्यांनी त्या साधू महाराजांना नमस्कार केला. ज्या आर्त भावनेतून त्यांनी नर्मदा जयंती दिवशी नर्मदा माईचं दर्शन आणि स्नान करण्याचा संकल्प केला त्याची प्रतिपूर्ती नर्मदा माईनं अशा वेगळ्या पद्धतीनं संपन्न केली होती. शेफालीताई खरोखरच भाग्यवान आहेत की ज्यांना नर्मदा जयंती दिवशी नर्मदा माईचा प्रसाद ग्रहण करण्याचं भाग्य लाभलं. या उपर त्यांचा चांगुलपणा इतका की त्या प्रसादाचे कण त्यांनी जपून ठेवले आणि सोबत घेऊनच त्यांनी दुसऱ्या दिवशी ठाणे गाठलं. नंतर त्यांनी मला फोन केला, सदरची घटना सांगितली आणि नर्मदा माईच्या प्रसादातील काही कण मी तुमच्यासाठी आणले आहेत असे सांगून त्यांनी माझ्या घरी येऊन मला ते प्रसाद कण स्वतः दिले. मित्रहो, आदल्या दिवशी नर्मदा माईचा जयंती उत्सव यथाशक्ती यथाभक्ती घरी संपन्न झाला होता आणि ही सेवा स्वीकारण्याची माईला आपण कळकळीची विनंतीही केली होती, प्रार्थना केली होती आणि तिची थुरवी आपण किती गावी, किती सांगावी, कशा पद्धतीनं विशद करावी हे खरंच आपल्याला कळत नाही बरं. पण अशा रीतीनं नर्मदा माईनं आपली सेवा कबूल केली आणि नर्मदा जयंती दिवशी तिनं स्वतः दिलेल्या प्रसादाचे कण आपल्यापर्यंत पोहोचले. धन्य हो, धन्य हो. मित्र हो, आणखी खरी कमाल तर पुढेच आहे. ज्या साधू महाराजांनी शेफालीताईंना प्रसाद दिला त्यांची मुलाखत दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध नर्मदा भक्त श्रीयुत ओम बाबा यांनी गरुडेश्वरला घेतली आणि हा किस्सा त्या साधू महाराजांनी, त्यांचं नाव सीताराम बाबा असून ते भीमाशंकर महाराष्ट्राचे रहिवासी आहेत, श्री ओम बाबांना विस्तारपूर्वक सांगितला आणि त्यामध्ये त्यांनी शेफालीताईंना प्रसाद दिल्याचा उल्लेखही केलेला आहे. ती व्हिडिओ क्लिप यूट्यूबवर उपलब्ध आहे. तर अशी आहे नर्मदा माईची लीला. आपण फक्त तिच्या प्रार्थनेत, तिच्या नामस्मरणात सजग राहिले पाहिजे. ती प्रतिसाद देतेच देते. निर्मळ मनामध्ये परमेश्वर वास करतो आणि त्याला धन्य करून टाकतो. हे असे. मित्रहो, नर्मदा माईच्या दयाळूपणाबद्दल आपण किती बोलावं, बोलू तेवढं कमीच आहे. तिच्या नामस्मरणात दंग राहिलं, तिच्या भक्तीत तल्लीन झालं की ती कृपेचा वर्षाव करतेच करते. सन 2018 वाहन परिक्रमेत असताना नर्मदा माईनं कृपा केली आणि आपल्याला जबलपूर मुक्कामी काली घाटावर प्रातःसमयी स्वतः शिवलिंग बहाल केलं. या शिवलिंगाचे फोटो द्यावेत म्हणून खूप जणांनी मला व्यक्तिशः विनंती केली. त्या सर्वांच्या विनंतीस मान देऊन मी त्या दिव्य शिवलिंगाचे फोटो आज आपणासमोर ठेवत आहे. कृपया अवलोकन करा आणि फक्त एकच करा, नर्मदा माईचा जय जयकार करा. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. सदरच्या शिवलिंगाच्या फोटोचं कृपया सूक्ष्म अवलोकन करा. शिवलिंगावर समोरच स्वयंभू ओंकार स्पष्ट आहे. तसेच त्यावर स्थापित श्री वासुकी नागराज त्यांचेही कृपया सूक्ष्म अवलोकन करा. मी आतापर्यंत वाहन परिक्रमेतील दिव्य अनुभूती यामध्ये दिव्य शब्द वारंवार का वापरलाय
आणि नर्मदा माईनं बहाल केलेलं हे शिवलिंग दिव्य कसं आहे आणि त्याची दिव्यत्वाची प्रचिती कशी येत गेली हेही आपल्या लक्षात येईल. चांदीच्या वासुकी नागाची स्थापना केल्यानंतर गुरुपदिष्ट मंत्रानं शिवलिंगावर सतत नित्य अभिषेक होत राहिला आणि त्याची परिणिती म्हणजे आषाढ वद्य एकादशी सन 2020 या दिवशी चांदीच्या वासुकी नागराजांच्या फण्यावर 2 दिव्य चक्षु प्रकट झाले. त्यांच्या या चकित दर्शनानं मी हरखून गेलो. हा दिव्य प्रसाद माईनं आपल्याला बहाल केला याचा परमानंद झाला. तो दिवस माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस आहे. सदर नागाच्या फण्यावर 2 दिव्य चक्षु आहेत. ते अतिशय ठळकपणे दिसत आहेत. त्यांचे वेळोवेळी पूजा करताना मी फोटो काढले होते. ते सर्व फोटो मी आपणासमोर सादर करतो आहे. नर्मदा माईनं तिची चमत्कृतीपूर्ण अवर्णनीय अशी लीला दाखवून चकित केलं आहे. आपण जरी त्याला चमत्कार म्हणत असलो तरीही परिक्रमावासियांसाठी केलेली तिची ती सहज लीला असते. आपण त्याला चमत्कार संबोधून त्याच्या भोवती एक गूढ वेगळंच वलय तयार करतो. अशा तिच्या सहज लीलेतून परिक्रमावासींना, तिच्या भक्तांना अपरिमित आनंद होत असतो. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तिलाही प्रचंड समाधान होत असतं. हाच याचा अर्थ. याहून वेगळा अर्थ काढण्यात काही अर्थ नाही असं मला तरी वाटतं. तर तिची ही चमत्कृतीपूर्ण लीला आता आपण रोज घरामध्ये पाहत आहोत, नित्य अनुभव घेत आहोत, आनंद घेत आहोत. मित्रहो, जेव्हा मी अभिषेकासाठी वासुकी नागराज शिवपिंडीवरून खाली तांबणामध्ये घेतो व त्यांना स्नान करवतो, दूध पंचामृताने अभिषेक करतो, तेव्हा त्यांच्या फण्यावर काहीही दिसत नाही. परंतु अभिषेक झाल्यानंतर त्यांना पुसून चंदन लेपन केल्यानंतर जेव्हा परत शिवपिंडीवर विराजमान करतो तेव्हा त्या फण्यावर हळूहळू हे दिव्य चक्षु दिव्य तेजाने तळपण्यास सुरुवात होते. हे पाहणं, अक्षरशः दररोज त्याचा अनुभव घेणं हे माझ्या आयुष्यातील आता सर्वोच्च आनंदाचा भाग ठरलेला आहे. कसं वर्णन करू, काय शब्दात मी आपल्याला समजावून सांगू हे मलाही कळत नाही. परंतु नर्मदा माईची परिक्रमावासींना अनुभूती देण्याची पद्धत ही अशीच आहे. आणि आता तर या शिवलिंगावर गुरुपदिष्ट मंत्राचा अभिषेक करता करता स्वयं शिवच आता प्रकट झाले आहेत. त्यांचा चेहरा अगदी स्पष्ट दिसून येतो. तोही फोटो मी आपणासमोर सादर करतो आहे. कृपया अवलोकन करा, आनंद घ्या आणि पुन्हा पुन्हा नर्मदा माईचा जय जयकार करा. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदा माईला संकल्प करताना माय दिव्य शिवलिंग दे बरं नित्यपूजेसाठी म्हणून हट्ट केला होता. तो हट्ट पुरवताना तिनं शब्दशः खरा केला. जबलपूरला कालीघाटावर साक्षात स्वतः शिवलिंग देऊन, माझी माय अनंत उपकार केलेस ग या पामरावर, तुझे पांग मी कसे फेडू. मला तरी ते अशक्य आहे बरं. नर्मदे हर. मित्र हो,
नर्मदा माईनं बहाल केलेल्या या दिव्य शिवलिंगावर आता दररोज अभिषेक करताना मन आनंदून जातं. आणि मागे वळून पाहता एक गोष्ट माझ्या लक्षात आली की नर्मदा माईनं खरंच आपल्यावर किती कृपा करावी. तिनं पंचमहाभूतांच्या 5ही भूतांच्या रूपामध्ये आपल्याला दर्शन योग घडवला आहे हे लक्षात आल्यानंतर मी विस्मयचकित होऊन जातो. सर्वप्रथम जेव्हा गरुडेश्वर गाठलं आणि तिचं प्रथम दर्शन घडलं, त्या गरुडेश्वराच्या घाटावर तिनं अचानक आपल्याला जलांमधून बुडबुड्यांच्या रूपातून दर्शन दिलं. हा चमत्कार अंकलेश्वरच्या बलबला कुंडामध्ये होत असताना दिसून येतो. तेच रूप तिनं आपल्याला गरुडेश्वरच्या घाटावर दाखवलं. हे जलतत्व पुढच्याच वर्षी जेव्हा मध्यरात्री गरुडेश्वर घाटावर उतरण्याचा योग आला आणि मध्यरात्री स्नान घडलं, त्यावेळी दिव्य सुगंधाचा अनुभव देऊन तिनं आपल्याला धन्य केलं. हे वायुतत्व. त्यानंतर सन 2018 जबलपूर मुक्कामी कालीघाटावर तिनं साक्षात दिव्य शिवलिंग बहाल केलं. ते हे पृथ्वी तत्व. गरुडेश्वरच्या विरुद्ध तटावर असलेलं माखनेश्वर महादेव मंदिर, तिथं रात्री स्वप्नात अश्वत्थाम्याचं दर्शन घडवलं. तसंच 2019 साली अमरकंटक येथे दूधधारा दुर्वास मुनींच्या आश्रमासमोर नर्मदा जलात चक्क दुर्वास मुनींचं दर्शन घडवलं. सामान्य नजरेस काहीही दिसत नसताना मोबाईल फोटो काढल्यानंतर दुर्वास मुनींचा चेहरा, तसेच नेमावरला ज्या रूपात मैयानं दर्शन दिलं तो चेहरा प्रपात जलात स्पष्ट दिसून आला. हे आकाश तत्व. आणि तेज तर ती स्वतःच आहे. स्वतः सगुण साक्षात दर्शन तिनं आपल्याला नेमावर घाटावर प्रवचनादरम्यान देऊन तिला पवित्र स्पर्श करण्याचं भाग्यही आपल्यास बहाल केलं. आणखी काय हवं? म्हणजेच जल, वायू, पृथ्वी, आप आणि तेज या पंचमहाभूतांच्या 5ही रूपात तिनं या पामराला दर्शन योग घडवला. आणखीन काय हवं आपल्याला? तिनं आयुष्याचं सोनं केलं, यात काही शंका नाही. आपण तृप्त आहोत. आणि आता यापुढील उर्वरित आयुष्य तिच्या नामस्मरणात, तिच्या सेवेतच पूर्ण करण्याचा मानस आज इथं मी आपल्यासमोर व्यक्त करतो आहे. मित्रहो, अतिशय श्रद्धेनं आणि प्रेमानं आपण वाहन परिक्रमा एक दिव्य अनुभूती ही 11 व्हिडिओ क्लिप्सची मालिका आपण पाहिली, ऐकली आणि कौतुकही केलं. याबद्दल मी आपणा सर्वांचा मनापासून आभारी आहे. आणि आपण केलेलं कौतुक मी नर्मदा माईच्या चरणावर अर्पण करतो आहे. आपल्या सर्वांवर नर्मदा माईची कृपा निरंतर राहो अशी मी प्रार्थना करतो. आणि सर्वांनाच जीवनाचं जे इप्सित साध्य आहे ते प्राप्त हो अशी तिच्या चरणी प्रार्थना करतो. आणि इथंच थांबतो. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.